धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील भोरणे गावातील वैशाली देशमुख आपल्या कुटुंबासोबत क्रुझर गाडीतून देवदर्शनासाठी निघाल्या होत्या. पंढरपूर, अक्कलकोट, जेजुरी, तुळजापूर आदी महत्त्वपूर्ण देवस्थानांना भेट देऊन 22 ऑगस्ट 2025 रोजी त्या आपल्या नातलग आणि गावातील महिलांसोबत परतीच्या प्रवासाला निघाल्या होत्या. मालेगाव झोडगे मार्गे धुळे दिशेने प्रवास करत असताना त्यांचे वाहन लळिंगच्या किल्ल्याजवळील लळंग घाटातून जात होते. तेव्हाच अचानक एक साधू महाराज त्यांच्या गाडीसमोर येऊन उभे राहिले. दिवसाढवळ्या झालेल्या या प्रसंगाने वाहनचालक प्रमोद देशमुख यांनी गाडी तात्काळ थांबवली. साधू महाराजांना पाहून वैशाली देशमुख आणि त्यांच्या गाडीतल्या भाविकांना आनंद झाला. जणू परमेश्वराचे दर्शनच झाल्याची भावना साऱ्यांच्या मनात दाटली. वैशाली देशमुख यांनी गाडीतूनच विचारले, "महाराज, काय आज्ञा आहे?" त्यावर साधू महाराज म्हणाले, "मुझे पानी चाहिए." साधूंचे हे शब्द ऐकताच वैशाली, त्यांची आई शारदाबाई आणि चुलत सासू रेणुकाबाई भावूक झाल्या. आपल्या हातून साधू महाराजांना पाणी देणे म्हणजे मोठे पुण्य या भावनेने त्या तीनही महिला गाडीतून उतरल्या. साधू महाराजांनी सांगितले, "गाडीखाली उतरून पाणी द्या." आणि तसं त्यांनी केलं. पाणी घेतल्यानंतर साधू महाराज हसले आणि म्हणाले, "मी तुमची परीक्षा घेत होतो." हे ऐकून त्या तिघींनी नतमस्तक होत आशीर्वाद घेतला. सर्वांनी दक्षिणा देण्याचा प्रयत्न केला, पण साधूंनी नकार दिला. त्यांच्या वागण्याने सगळे प्रभावित झाले. गाडीत बसण्याच्या वेळी साधूंनी सांगितले, "पुरुष मंडळी आधी गाडीत बसा." तसे पुरुष गाडीत बसले आणि दरवाजा बंद झाला. त्या क्षणीच साधू महाराजांचे असली रूप समोर आले. त्यांनी कमरेला लावलेला चाकू बाहेर काढून त्या महिलांना धमकावले, "अंगावरील सगळे दागिने झोळीत टाका, नाहीतर हा सुरा पोटात खुपसतो." तीनही महिला भीतीने थरथरल्या. गाडीतले पुरुष काही क्षण स्तब्ध झाले. वाहनचालक प्रमोद देशमुख यांनी साधूंना आवरण्याचा प्रयत्न करताच जवळच उभी असलेल्या स्विफ्ट डिझायर गाडीतून 5 दांडगे पुरुष बाहेर आले. ते साधूंचे साथीदार होते. साधूंच्या आज्ञेने वैशाली, शारदाबाई आणि रेणुकाबाई यांनी गळ्यातील, कानातील, हातातील सर्व सोन्याचे दागिने झोळीत टाकले. दागिने घेताच साधू आणि त्यांचे साथीदार स्विफ्ट गाडीत बसून पळून गेले. या घटनेने भाविक स्तंभित झाले. प्रमोद देशमुख यांनी त्यांना जवळच्या मोहाडी पोलीस स्टेशनात फिर्याद देण्याचा सल्ला दिला. वैशाली देशमुख यांनी पोलीस ठाण्यात जाऊन संपूर्ण घटनेची माहिती ठाणे अंमलदारांना दिली. फिर्याद दाखल होताच पोलीस निरीक्षक अनिता पाटील यांनी प्रकरणाची गंभीर दखल घेतली आणि पोलीस अधीक्षक संजय दिवेकर, अप्पर पोलीस अधीक्षक अजय जोशी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल उपासे यांना कळवले. धुळे जिल्ह्यातील सर्व प्रमुख मार्ग सील करण्यात आले. निरीक्षक अनिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मोहन कदम यांच्या पथकाने तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज, रस्त्यावरील ग्रामस्थांची माहिती आणि साक्षीदारांच्या मदतीने गुन्हेगारांचा माग काढण्यात आला. 24 तासातच माहिती मिळाली की काही साधू घाटावर बसून प्रवाशांना आशीर्वाद देत आहेत. पोलिसांनी साध्या वेशात तेथे जाऊन त्यांना गाठले. काही वेळ संवाद साधल्यानंतर पोलिसांना खात्री पटली की हेच लळंग घाटातील लुटारू आहेत. साधूंची गाडी फिर्यादीत दिलेल्या क्रमांकाशी जुळणारी तिथेच उभी होती. पोलिसांनी चौघांना घटनास्थळी आणि दोघांना गाडीतून अटक केली. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. अटक करण्यात आलेले आरोपी म्हणजे सोमनाथ नाथ सपेरे, गोविंदनाथ नाथ सपेरे, सौदागरनाथ नाथ सपेरे, जागीरनाथ नाथ सपेरे, क्रांतानाथ सपेरे आणि विक्रीनाथ नाथ सपेरे हे सर्व उत्तराखंड राज्यातील हरिद्वार जिल्ह्यातील वसेपूर गावचे रहिवासी असून एकाच कुटुंबातील असल्याचे निष्पन्न झाले. 24 तासात पोलिसांनी गुन्ह्यावर प्रकाश टाकत आरोपींना गजाआड केले. लुकलेले दागिने हस्तगत केले आणि वाहन जप्त केले. पोलीस निरीक्षक अनिता पाटील आणि त्यांच्या पथकाच्या तात्काळ कारवाईचे सर्वत्र कौतुक